नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्र हो, फुटणार 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 अशी चर्चा सुरू असताना काही फुटलंच नाही. साधी टिकली वाजली नाही की साधा कोणता आवाज झाला नाही, बॉम्ब वाजलाच नाही. अहो, किती सांगितलं लोकांनी, आता आम्ही बॉम्ब फोडणार, आता आम्ही जाणार. ट्विटरवर ट्विट करून उदबत्तीच्या खालच्या टोकाला लावलेला बॉम्ब देखील सांगितला आणि आता नागपुरात बॉम्ब फुटणार असं सांगितलं. पण झालं काय? बॉम्ब फुटलाच नाही. ना बॉम्ब फुटला, ना उदबत्ती पेटवली. कदाचित काड्याची डब्बी घरी राहिली असेल. संजय राऊतांनी आता बॉम्ब फोडणार असं सांगितलं होतं आणि या सरकारला अगदीच धारेवर धरणार असंही सांगितलं होतं. पण हा बॉम्ब संजय राऊतांना काही फोडता आलेला नाहीये. उद्धव ठाकरेंनी देखील त्या बॉम्बचं राहू द्या बाजूला असं सांगून विषय दुसरीकडेच नेलेला आहे. असे बॉम्ब फोडले जाणं म्हणजे मुळात राजकारणातल्या या सगळ्या गोष्टी अशा सांगून करायच्या नसतात आणि जेव्हा सांगितल्या तेव्हा करायच्याच असतात, जसं फडणवीसांनी केलं होतं. मला दोन स्फोटांच्या बाबत बोलायचं आहे. एकदा असंच संजय राऊतांनी शिवसेना भवनात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता मी याव करणार, आता मी त्याव करणार असं सांगितलं होतं आणि भयंकर स्फोट करून हे जाणार. मग त्यांनी ईडीवरती आरोप केला, अजून काय काय बोलले आणि तो सगळा बार टाय टाय फेज झाला. त्याचा व्हिडिओ आपण केला होता. म्हणजे सगळे फेक आरोप. पहिला बॉम्ब ईडीवरती केला. काय झालं ईडीवरती केलेल्या आरोपाचं? त्यांनी ईडीचा एक हस्तक पैसे घेतोय म्हणाले होते. काय झालं त्याचं? त्यात पुढे काय घडलं? ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला अटक झाली? ईडीच्या करप्शन संबंधीची काही गोष्ट स्पष्ट झाली? अजिबात झाली नाही. अजिबात झाली नाही. म्हणजे ईडीवरचे आरोप हे केवळ फेक होते हे लक्षात आलं. मुळातच संजय राऊत त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही बोलत होते. म्हणजे ते मी ओळखत नाही, ते फ्रंटमॅन, मी अमित मोहित कंबोजला ओळखत नाही, हे सगळं खोटं आहे हे वारंवार सिद्ध झालं. 2 प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय राऊतांनी केलेले सगळेच बार हे आपटी बारपेक्षाही फुसके निघाले. इतकं ते विचित्र काम झालं होतं. दुसरं अजून एक, नवाब मलिकांनी धमकी दिली होती देवेंद्र फडणवीसांना उघडं करणार म्हणून. फडणवीसांच्या पत्नीसोबत म्हणजे अमृता फडणवीसांसोबतचे एका व्यक्तीचे फोटो टाकून हा व्यक्ती ड्रग डीलर आहे, त्याचे दाऊद गँगशी संबंध आहेत वगैरे वगैरे आरोप केले होते. आणि त्याच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकच वाक्य सांगितलं होतं, मी दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करीन, फटाके वाजवीन. फडणवीसांनी दिवाळीनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जो काही बॉम्ब वाजला अजूनपर्यंत तरी नवाब मलिक जेलच्या बाहेर आलेले नाहीयेत. अजूनपर्यंत तरी, म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट होतोय तोपर्यंत तरी आलेले नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी असे बॉम्ब लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच बुडाखाली आग लागली आणि त्यांचाच पार्श्वभाग जळालाय हे आपल्या लक्षात येत आहे. पहिला बॉम्ब संजय राऊतांनी फोडायचं म्हटलं होतं, तो फुसका निघाला. पण नेमका बॉम्ब राऊतांच्याच जवळ फुटला, राऊत आत गेले. दुसरा बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न नवाब मलिकांनी केला होता. नवाब मलिकांचा बॉम्बही असाच बिनकामाचा ठरला, काहीतरी आरोप केलेला ठरला. नवाब मलिक आत गेले. जो कोणी असे दावे करील त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कदाचित याची जाणीव उद्धव ठाकरेंना झाली असावी, म्हणूनच या बॉम्ब फोडण्याच्या प्रकाराला सध्या तरी स्थगिती दिलेली असावी. बोलतात हो, आपण बॉम्ब फोडू, आपण हे करू, आणि होत काहीच नाही. मुळात अशा सवंग गोष्टीच्या आधारावर काही केलं ना, चुकीच्या माहितीच्या आधारावर काही केलं ना की घोटाळा होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे बॉम्बस्फोट का करायचे होते? तर संजय राऊतांनी सांगितलं होतं की आम्ही आदित्य ठाकरेच्या साह्यार्थ धावून येतोय. आदित्य ठाकरेंवरती येऊ म्हणून जे आरोप चाललेले होते त्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ, त्या आरोपाच्या ह्याच्यासाठी काही पुरावे समोर आणले जात होते, काही गोष्टी मांडल्या जात होत्या आणि याला उत्तर द्यायचं म्हणून संजय राऊत फौज फाट्यानिशी नागपुरात जाऊन बॉम्बस्फोट करणार होते. आता फौज आणि फाटा कोणता? तर फौज राऊत आणि फाटा उद्धव ठाकरे, असे फौज फाट्यानिशी ते गेले. पण उद्धव ठाकरेनेच तो बॉम्बस्फोटाचा विषय फाट्यावर टाकला, फाट्यावर मारला आणि दुसरेच काही पेन ड्राईव्ह ते विधान परिषदेमध्ये सादर करत गेले. मला आता हे थांबलं काय हा प्रश्न पडतोय. का थांबलं असेल?
आदित्य ठाकरेच्या समर्थनार्थ येऊन काहीतरी बॉम्बस्फोट करण्याचा विषय का थांबला असेल? कारण क्रमांक 1, संजय राऊतांच्या कागदात आणि आरोपात दम नसतो हे उद्धव ठाकरेंना कळालंय. संजय राऊतांच्या तोंडात दम आहे, बाकी कुठल्या गोष्टीत दम असेल असं मला वाटत नाही. ते फार बोलू शकतात, फार काय करू शकतात, हे उद्धव ठाकरेंना कळलं असेल. नंबर 2, अशा फेक आरोपांवरती, खोट्या दाव्यांवरती, कारण किरीट सोमय्यावर आरोप केले, काहीच झालं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप केले, काहीच झालं नाही. मोहित कंबोजवरती आरोप केले, काहीच झालं नाही. बाप बेटे अंदर जातील म्हटले, गेलेच नाहीत. राऊत जे जे बोलतील ते खोटं असतं हे कळालेलं आहे. नंबर 2, जर असे काही आरोप म्हणजे पुरावे उभा करून खरोखरच काही नवीन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या विरोधात असलेल्या पुराव्यांचं काय, असाही प्रश्न शिवसेनेच्या प्रमुखांना वाटला असेल. सगळ्यात एक मोठी गोष्ट याच्या आधी घडलेली लक्षात घ्या. राऊतांच्या या दाव्याच्या वेळेला राहुल शेवाळेने प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक भयंकरच विषय सांगितलेला आहे. भयंकर विषय सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करण्याच्या आड एक मोठं रॅकेट आहे, आणि ते रॅकेट असे अनेक लोकांना ब्लॅकमेल करतं आहे. अशा अनेक लोकांना ब्लॅकमेल करत आहे. मग त्या रॅकेटमध्ये सहभागी असणारे व्यक्ती पुन्हा एकदा आत गेलेले नवाब मलिक आहेत, आणि त्याचा संबंध आदित्य ठाकरेंशी पण जोडला जातो आहे. न जाणो या पाकिस्तानी रॅकेटमध्ये काही सहभाग सापडला आणि आदित्य पुन्हा अडचणीत आला तर काय करायचं? तिसरी गोष्ट, आताच्या घडीला आदित्य ठाकरेंचं रिटर्न शपथपत्र हे एक मोठी अडचण ठरलेलं आहे. त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा चालू आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे, अचानक संपत्तीत झालेली वाढ याबाबत चर्चा चालू आहे, त्याच्यावर न्यायालय काही निर्णय देत आहे. अशा प्रसंगामध्ये उगाच राऊतांच्या नादाला लागून कोणता बॉम्ब फोडायला जावं तर त्याच्या आवाजाने आपल्याच कानठळ्या बसायच्या आणि आपल्याच कपड्याच्या चिंध्या व्हायच्या. त्यापेक्षा बॉम्बस्फोट नको रे बाबा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली असावी. आणि यात संजय राऊत परत उघडं पडले. त्यामुळे राऊतांच्या ट्विटमध्ये उदबत्तीला बॉम्ब तर लावला आहे, पण उदबत्तीच पेटवलेली नाही आहे. त्यामुळे ती जळत खाली येऊन टाइम बॉम्ब सारखी अचानक काहीतरी वाजेल ही शक्यता देखील उरत नाहीये. एकूण काय, तर बॉम्ब फुसका निघाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.